घेवा लाडू घेवा, खडखडे लाडू खावा, लाडू खावा. ओ काकानू हैसर येवा, धरा लाडू घेवा, धरा ओ लवकर येवा. हा ए अजय ये लवकर ये. गो धर लाडू घे. काके तुम्ही पण घेवा, घेवा. ओ दाजी येवा, हैसर येवा, घेवा लाडू घेवा. कसले लाडू वाटतस? ओ अण्णा नाईक जेल मध्ये होतो 2 दिवस. किती दिवस? 2 दिवस. अगे त्याचे लाडू आहे, आमका नको, नाहीतर तुमच्या दोघांच्या वादात आमका आपले मार बसात. खूळ लागला की काय माका? अण्णा जेल मध्ये हा म्हणून लाडू वाटू? हा माका सांगा, त्याने गोळी कोणावर झाडल्यान? तुझ्या सुनेवर. सून कसली? चेडूच हाता माझा. हा अहो असा रगात वाहत होता, इस्पितळात घेऊन गेला. 2 दिवस त्याका सूद नाही. आणि हैसर पोलिसांनी अण्णाक पकडल्यानी. अहो कायद्याच्या पुढे आपण काय बोलणार ना. त्या साहेबान चांगला धारेवर धरला त्या अण्णाक. अण्णाक? वय अहो तुमका सांगतोय, असो तसो साहेब नाया, लय कडक हा. अण्णाक घोटभर पाणी पण पिऊक दिल्या नाही. काय सांगतस? वय अहो माका पण आत्ताच कळला. तो नेने गेलो होतो त्याका सोडवू. हा पण त्या साहेबान काय त्याका उभो केल्या नाही. साहेबान सांगितल्यान, जोवर शोभा शुद्धीत येत नाही आणि पोलीस स्टेशनात येऊन साक्ष देत नाही तोवर काय होणार नाही. पण अण्णा तर सुटलो. होय सुटलो, पण कुणामुळे सांगा? कुणामुळे? नेनेमुळे? छा, माझ्या सुनेमुळे सुटलो अण्णा. एवढा सगळा होऊन सुद्धा माझ्या सुनेन काय सांगितल्यान? चुकून गोळी लागली म्हणान अण्णा बाहेर इलो की नाही. हा आता माका सांगा, जर शोभान खरा खुरा सांगितल्यान असता तर अण्णा इलो असतो का जेलातून बाहेर? नाही. अण्णान आमच्या वांगडा एवढा काय काय केला, तरी आम्ही कसा वागलाव त्याच्याशी? हा आता माका सांगा, मोठा कोण, माझी सून की अण्णा? माणुसकी होई तर अशी. मग कोणी काय पण वागला तरी आपण काय आपला टांगुलपणा सोडायचा ना. काय वाटची? होय तर घेवा लाडू, घेवा खावा, धरा. हा येवा येवा. ए ये आहे सर, धर लाडू घी घी. लाडू? हा खा. कसले विचार लाडू? कसले? अण्णा सुटलो त्याचे. कोणामुळे सुटलो? माझ्या सुनेमुळे. घी. आगे नाही नाही नको बघा धर. घे अजून घी 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 रे बाबा घी. अगे ए पोरांनो हैसर येवा येवा, घेवा लाडू खावा. घी घी गो, घी गो तू पण घी घी. घे रे बाबा घे घे. ऐगो कसलो आवाज इलो? वरना इलो. अण्णाच्या खोलीसून? होय, काहीतरी आपटीत होते. काल रातच्याचा उतरला नाही वाटतं. म्हणजे आता पण काय करणार? रघु काकांनी बांधून ठेवला नाही यांना. मग झालं. होय बांधून ठेवलेला, पण त्यांनी ह्या पण सांगितलेला की त्यांना बाहेर पडाक देऊ नको. ते कोणाचं ऐकणार?
अण्णा असत ते तेका कोणी बांधून ठेवला की काय केलं म्हणून ते काय ऐकणार आणि कोण समजावणार तेका? काय हो कसलो विचार करतास? अण्णा का सांगू तरी बघू काय ऐकलं तर बराच हा ना. कोण सांगणार हा? आये ते जाती पण त्यांका पण काहीतरी बोलते. अण्णांसाठी किती करतं पण अण्णांका किंमत आहे तिची. काय गो तुका लाडू वाटूची हाऊस हा ना? होय ना? मग हे तुझ्या गोवाक दिलंस की नाय? अण्णा 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 सोड त्यांका सोड म्हणताय ना. जेलासून सुटलंय ना म्हणून एका फरवतय. तोंड गोड करूक नको. हा? अण्णा सोड त्यांका सोड म्हणताय ना. कुणामुळे सुटले मी? तुझ्या सुनेमुळे ना? हा सुनेमुळे ना? अण्णा अरे काय करतास या? गावात लाडू वाटलंस तेव्हा तुका काय वाटला नाही? हा काय रे बाबा? तुझ्या बायले कधी मुठीत ठेवलंस नाही ना? या सगळा तुझ्यामुळे होता. दर येळेक तिना पुढे पुढे केल्यान चूक तुझ्या गेला का? तुका काय वाटला? तू सांगितल्यान याव जसं सुधरत घे खा. अण्णा सोडा त्यांना. हो त्यांची काय चूक नाही हो. बाजूकराव गेल्या टायमा खातावर निभावला पण आता जीव जायत. बाजूकराव सोड त्यांका आणि हिम्मत असत ना तर माका मार. बच्चे तुझ्या घोवासारख्यो बांगड्यो भरले नाही मी. याची काय किंमत आहे या घरात? मग हे एका खपवताच आहे. अण्णा सोड त्यांका. किती सोडू? तुझ्या सुनेमुळे सुटलंय ना मी. त्याची परतफेड असा आहे. आबा तुझ्या बायलेक समजाव नाहीतर या घरात कोणाच्या कपाळावर कुंकू रावायचा नाही. कळलं? अजुकराव आबा अण्णा तू काय माझा कुंकू पुसणार? बघत राव ना एक दिवस तुझ्या घरातल्या सगळ्यांचा कपाळ पांढरा झाला ना तर कशा खोया. माझ्या जिला कपून हौस नाही भागली तुझी पण माझ्या गोवाक मारलंस. अरे खय खय बापा बेडशिली राहूतस रे हात होत असता. आय मला तेवढा पुरे झाला. आता तरी गप राहा. तो सोड माका. गप रगो. हो काय करणार हा तो माझा?
गावात सगळ्यांचा सगळा करतय की नाही मी हा होय तर माझा एक काम कशी चोंट्या शोभाचा काय झाला माहित आहे ना हातावर निभावला म्हणून बरा आता थैसर वाड्यावरच हा कामा अण्णानच ठेवल्या ना अण्णांनी स्वतःहून काय सांगतास काय बनू तुम्ही हा होय तर अरे म्हणानच भय गमता जरा काय चुकला तर जीवावर बेतायचं कोणाची काळजी वाटत रे तू थैसर 2-3 वेळा जाऊन येऊन राहतो ना तितक्या वेळाची चाय तुका हय देऊ कोणाची काळजी वाटता म्हणा पण आबानू याच्यात मी काय करणार ना माझ्या हातात काय असा तू त्याच्यावर वाईट लक्ष ठेवशील ना हा पण मका बाकीची पण कामा असत ना हे बघ झालं तरी मी पाया पडते तुझ्या कित्या हा कित्या काय नाही करूच होतो अण्णा माझ्या सुनेक जर हात लावल्या ना नाही त्या अन्नाचे तुकडे करून ठेवलंय तर कित्याक वया माका ना कळतच नाही माझं डोका फिरता हा मी तरी काय सांगू गो बाय अगो ह्या शोभाक आणि तिच्या सासवेक हे डोळ्यासमोर धरीत नाही होते पण आता शोभा पाया काय पडला आणि ह्यांनी ते का कामावर ठेवल्यानी त्यांना साक्ष दिल्यानी ना म्हणून ह्यांनी कामावर ठेवल्यानी पुढे काय होत ना काय सांगू के ना नाही पुढे काय होणार आहे? बघून बघून घेतील आणि काढतील घराच्या बाहेर. अगं, असं कित्या बोलतोस आई माका तुम्हीच सांगा अण्णा कधी असे वागलेत का कुणाशी? अगो झाला तर झाला आता पुढे काय होत ना ता बघू खोया माई गो त्याच्याकडची कळशी घे शोभा जड काय उचलू नको गो हात दुखावलं आणि तुझं लय दुखत असत ना हात. होय कळू मग या करू सांगितलेला कोणी? तुझं हात निघून पडलो ना तर सासू येत माझ्या नावान खडे फोडीत. शोभा बाई जा तू. अण्णा ह्याच्या बाबतीत एवढे मवाळ कसे झाले तर मका आता कळता. हिने काय सारलान बिरलान तर नाही ना अण्णांका? या काय कमी नाही हा. एवढे सगळे बाटले असत पण ह्याच्यातली खयची घेतले काय माहित. गो ह्यो काय करणारा माझा?
काय करतोस? पोलीस स्टेशनात सुकावणारी एकच गोष्ट होती, तू भेटा केलंस. नाहीतर माझ्या घरातली बेईमान माणसं 2 दिवस थैसर फिरकली पण नाहीत. पण तू थैसर येलस कित्या? कारण प्रेम. आणि साडी छान होती, पोलीस स्टेशनात घालून येलस ती. तुझ्यावर काय काय पण चांगला दिसता. मला बरीच काम आहेत, हात सोडा. जोर आणि हिंमत दोन्ही वाढलेली दिसतात. अण्णा, तुमचीच वाट बघत होते. अण्णा हो, तुमचं काय काम होतं ते? मी येणार होतो तुम्हाला भेटायला, पण कामाच्या व्यापात राहून गेलं बघ. माझ्यामुळे तुम्हाला पुन्हा यावं लागलं. अहो मी काय म्हणते, तुम्ही आत्ता बाहेरून आलात, हातपाय धुवून घ्या ना. अगं आपल्याला आज कुठे जायचंय? हे बघा असं असतं तुमचं. अहो घरातला सगळा किराणा संपला, भरायला नको का? अगं मग मी अहो खूप सामान आहे, मी एकटी जाऊन आणू का? काय गरज नाही जाऊची. मी सांगतोय सोंट्या, तो सगळं आणून देत. नाही नको, त्याला कशाला उगाच, त्याला त्याची कामं असतील. उगाच दुसऱ्यांना कशाला त्रास? ते का कसली कामा? नाही तरीही नको. मला भाजीपाला आणायचंय आणि त्याला त्यातलं काहीच कळत नाही. अहो उद्या चहा करायला चहा पावडर सुद्धा नाहीये, मीठ सुद्धा नाहीये, जेमतेम तेल उरलंय. तुम्ही चला ना, आवरून घ्या ना पटकन. अगं मी आल्यावर आवरेन, आपण आधी जाऊन येऊ. बरं ठीक आहे, चला मग. बरं मी निघतोय. अहो पण आपलं पाटणकर, आधी प्रपंचाचा बघा. माझी कामं काय वैत राहती. येत आहे. चला. माफ करा अण्णा, दोन्ही वेळेला असंच झालं. काय करणार, जावं लागेल ना. हरकत नाही, जावा. आहो चला, उशीर होतोय आपल्याला. हो येतो अण्णा. चल. आहे काय गो बाई, पिलस होय तर काय थंय राहावं काय? अण्णा काय मका थंय ठेवून घेणार की काय? तो किती तुका ठेवून घेत थय? हा, एकदा आपणच जाऊया ह्यो मांगर सोडून कायमचा. तू नेणार असस ना? होय तर मगे ही तर त्याची सुरुवात असा. म्हणजे काय गो, एवढं पैसो? अंदाची तिजोरी फोडलंस की काय? तिजोरी फोडला असतंय ना तर मका गोंत हंजू लागलो असतो. ता काय मका झपणार नव्हता. जा झेपत नाही ना तर आपण चांगलाच करतस. काय कमी असस काय? सांग सांग मका, कसो हात मारलस? अगो हसूक काय झाला तुका, सांग. व अण्णांनी दिले नाही असत पैसे. काय अन्नान? होय, माई आणि सरिता पण होता पुढ्यात हाताच्या उपायासाठी. काय गो, दुखता?
बारीक दिसलंस ना तरी लय डोक्यान हुशार असा. सून कोणची असा जरा तुमका माहिता. अण्णाने जेव्हा पैसे दिले ना तो सरिताचं तोंड एवढासा झालं होता बघण्यासारख्या. वै तर अण्णा कधी स्वतःहून एवढो पैसे कोणाक देता त्या कधी त्याने बघितल्या नसतात ना. हा अण्णा चांगलंच वश झालेलो आज त्याच्याकडनं पैसे घेतलंय. उद्या ना त्याचं नकळत त्याचा जीव कसं घेतोय तो बघा. घे जीव घे त्याचं. पांडू ऐसा की ना ऐसा रे नाही खेळतोय. शोभा हिला हा काय शोभा हा हा हिला कैसा असा तवरा नाही वर नाही ताव पडियेत काय असा विसरलंय. डोक्यात गुंडो घातले की सगळं आठवत. गुंडो घातलो की सगळं आठवत. अहो तुम्ही परत येलास काय व्हाया काय. नको आत कोण कोण असं. मीच चाललंय आत. सरिता तिच्या खोलीत असा. शोभा शोभा कैसा असा आता काय झाला. ते का काय हे सर फुकटची भाकरी तोडू बोलवलेला हा कामा करू बोलवलेला हा ना. मग काय असं अहो हैसरली कामं झाली म्हणजे बाकीची कामं करीत असतात. लाकड्या टाकूची होती पडवीत ती टाकीत असतात. मी सांगते ते का कामा. जा तू तुझी कामा कर. शोभा शोभा अण्णा शोभा अण्णा शोभा अण्णा या बघा शोभा अण्णा शोभा अण्णा या बघा शोभा अण्णा शोभा अण्णा शोभा. ए पांडग्या निघायचून अण्णा काय जाऊ दिसत नाही. हा मसनात जा. मसनात मसनात काय झाला काय केलंय काय मी माझ्याकडनं काय चुकलं काय. पाटणकराकडची वस्तू काय असा काय वस्तू. पाटणकराची वस्तू तुझ्याकडे असा ना. नाही माझ्याकडे काय नाही. खोटा बोलू नको. माका सगळं माहित आहे. सांग नाहीतर मी पाटणकरांनी तुझ्याकडे काहीच दिलेलं नाही. हा सांग. काय झालं. गप गप गप. अगं काय झालं तर सांगशील की नाही मका. हा काय झाला. रडा नको रडा नको. कोण बोलला काय तुका.
म्हटले तुका ह्या नको, तू काय केलंच नाही ना, मग बियातच कित्या तू? हा गप गप गप. गो लय दुखता काय? गप माझी बाई ती. ह्या बघ मी बघताय ना, सकाळपासून तू किती कामा करतस. वाईस बस तू. हा मी चाय टाकते तुका. हा इले बस तू, बस इले. काय झालं काही कळत नाही हो. म्हणजे काय झालं काय? मला भीती वाटते म्हणाली. मग माझ्या हातात चावी दिली आणि म्हणाली दाराला बाहेरून कुलूप लावून घे. मग पाटणकर बाई घरात आणि बाहेरसून कुलूप? हो ना, मी दाराला कुलूप लावून आलो, पण हा मी चावी शोभाकडे दिली. पण हा उपद्व्याप कशासाठी? मला कराव्याशा वाटल्या. पण आत्ता? हा म्हणजे नंतर चुकायला नको. नंतर म्हणजे? तुम्हाला द्यायचेत ना तेव्हा. पण का? अहो लग्नाचा वाढदिवस येतोय, तुमच्या लक्षात नाही का? अरे अगं, लग्नाच्या इतक्या वर्षाच्या संसारानंतर लग्नाचा अचूक वाढदिवस सांगणारा एक तरी नवरा तुम्हाला शोधून दाखव. इतरांचं मला माहिती नाही, पण मला वाटलं होतं की तुमच्या लक्षात असेल, म्हणूनच मी त्या दिवशी तुम्हाला विचारत होते. अगं आहे माझ्या लक्षात, पण तू नेमकं कशासाठी विचारतेस हे कसं कळेल ना? हो ना, मग आता शिक्षा काय? ती सगळी भांडी आहेत ना, ती घासून टाका. बरं. अहो बरं काय बरं, राहू दे, नंतर मी घासेन. पण खरं सांग, या लग्नाच्या वाढदिवसाला मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. अगं पण हा काय पहिला वाढदिवस आहे का आपल्या लग्नाचा? तरी सुद्धा लग्न झाल्यापासून मी तुमच्याकडे फक्त तक्रार करत आले, पण आता मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. अगं इतकी वर्ष तू माझा संसार सांभाळलास, हेच खूप आहे माझ्यासाठी. अहो ते कर्तव्य आहे माझं, पण या लग्नाच्या वाढदिवसाला, आपल्या इतक्या वर्षाच्या संसाराला पुन्हा नव्याने सुरुवात करायची मला. ह्या लग्नाच्या वाढदिवसाला माझ्याकडनं तुम्हाला ही भेटच आहे. पण घाबरू नका, अशा वाईट पातोळ्या करणार नाही मी, चांगल्याच करेन. आणि बघा तुम्ही, दर लग्नाच्या वाढदिवसाला ना तुम्ही माझ्याकडे मागाल. अरे काय समजता काय स्वतः? अण्णा नाही का सोय मी? अरे माका डावलून या गावात काय, या जगात राहू शकत नाही. माझ्याशी गाठा. ए आणखी एक दे रे. अण्णा खूप झाली रे, बस कर पुरे आता. निल्या आणू नको. एका बाईमुळे असं वागतस तू? ही काय पहिलीच काय का शेवटची? असा असे 56 मिळतील तुका. अरे 56 मिळतील, पण या एकेची सर नाही. अण्णा तिने तिचा फायदा बघितला आणि आता पाठ फिरवली. असा कसा पाठ फिरवून जायत? मला सांगू तुका, मी तिका पहिली बघितलंय ना, तेव्हाच ओळखलंय ही काय बरी नाही. आता मोहिनी घालून लुटणार याचा. तुका तिने मोहिनी घातल्यान लुटल्यान ना तुका. अण्णा एवढा साधा नवरा तिचा, त्याच्या साधेपणाचा फायदा घेणारी ती परक्या माणसाशी कशी वागेल याचा विचार करायला पाहिजे होत असतो. कोण परको? मी नाही परको. एका नाही सुतासारखा सरळ केलंय तर नावाचं अण्णा नाही मी. पण अण्णा एकदा विचार कर. गेलंय निघा ऐसून. अण्णा निघा ऐसून. निल्या आणखी एक दे.
अण्णांनो ए तू किती येईलस सर आता तू माका समजावणार आहेस. अण्णांनो मी काय तुमका समजवणार ना. अरे त्या शेवंत पायी सगळेजण माकाच समजवूक लागले. माझ्यावर फिरला रेता ते काय नाही दिलं सगळं दिलं. अरे माझ्या समोर घरात टाळा लावल्या माका न बघता मिरवत होता. असा नाही अण्णांनो चूक दोन्ही बाजून होता ना. माझा काय चुकला. नाही नाही अण्णांनो छे मी असं काय बोललं असेल तर जीभ झाडात माझी. मी म्हणत होते की एवढा सगळा केलास त्यांच्यासाठी आता असा काहीतरी करा की एकदम खुश होते पाटणकर बाई. काहीतरी त्यांका देवा. असा खुश हो गोया की पाटणकराचा दार माझ्यासाठी कधीच बंद नसतं.